उचलाच नाही. इथल्या सगळ्या भागातल्या लोकांना कळलं पाहिजे का बाबासाहेबांचा जय जयकार करतात. एकदा जोरदार घोषणा द्या, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बोलो बोलो. त्या ताई कशा बघा जोरदार बोलायला का नाही. बाबासाहेब जोपर्यंत तुम्हाला समजणार नाहीत, जोपर्यंत बाबासाहेबांचं नाव घेतल्यानंतर असं रक्त संचय करणार नाही, तोपर्यंत तुम्हाला बाबासाहेब समजणार नाही. आणि बाबासाहेब का समजून घ्यायचे, तुम्ही का उपकार करायला नाही बाबासाहेबांचा जय घोष करायलात. म्हणजे या देशात जन्माला आल्यानंतर मग कुठल्याही जाती धर्माचा असो, त्याला कान नाक डोळे असो की नसो, तो जन्माला की माझ्या बापाचे उपकार त्याच्यावर असतात, एवढी किंमत बाबासाहेब आंबेडकरांची. म्हणून पुढच्या वेळेस तरी तुमच्यावर अशी वेळ येऊ नये की बोलवावं लागतील लोक, या बाबासाहेबांची जयंती करायची, या बाबासाहेबांची जयंती करायची. तुम्हाला बाबासाहेबांपासून मिळणारं घर चालतंय, नोकरी चालतीये, आरक्षण चालतंय, बाबासाहेबांचा फोटो लावल्यानंतर तुम्हाला ओळख मिळते. पण बाबासाहेबांचा जय जयकार करण्यासाठी, त्यांचे चार विचार ऐकण्यासाठी इथं जर तुम्हाला यायला लाज वाटत असेल तर कुठेतरी आपल्या गावामध्ये वैचारिक प्रबोधन कमी आहे असं मला वाटतं. एवढ्या मोठ्या लोकसंख्येचं गाव असताना जर बाबासाहेबांच्या जयंतीला एवढी कमी लोक उपस्थित राहतात तर हा केवळ तुमचा नाही, इथल्या परिसराचा अपमान आहे असं मला वाटतं सर. आणि आताच चांगल्या प्रकारे मार्गदर्शन बाबासाहेबांनी काय केले तुम्हाला सांगितलं आहे. विचार मंचावरील सर्व मान्यवर, माझे मित्र नवनाथ दाने आणि तुम्ही सर्वजण, तुमचा जास्त वेळ घेणार नाही. बघा, बाबासाहेब समजून घेणं म्हणजे काय. बाबासाहेबांनी जे आयुष्यभर कष्ट घेतलेले आहे. एक ताई बोलता बोलता म्हणाली की बाबासाहेब आंबेडकरांनी 2 वर्ष 11 महिने 18 दिवस 18 महिने 11 दिवस अशा प्रकारे राज्यघटना लिहिली आहे, नेहमी सांगतात. पण या पाठीमागे बाबासाहेबांनी आयुष्यभर कष्ट घेतलेले आहेत. आयुष्यभर वेगवेगळ्या विषयांचा अभ्यास केला, वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन चर्चासत्र आयोजित केली, वेगवेगळ्या लोकांसोबत चर्चा घेतली, वेगवेगळी पुस्तकं वाचली, वेगवेगळ्या देशाच्या राज्यघटनेचा अभ्यास केला, या राज्यातल्या या देशातल्या सगळ्या जाती धर्माचा अभ्यास केला, सगळ्या लोकांचा अभ्यास केला, परिस्थितीचा अभ्यास केला, भौगोलिक स्थितीचा अभ्यास केला, सगळं त्यांनी अभ्यासलं आणि जाऊन राज्यघटना लिहिली. त्यावेळेस त्यांना कळालं की या लोकांना हे हवं आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी तुमच्या आमच्यासाठी कष्ट घेतलं, राज्यघटना लिहिली, ही खूप मोठी गोष्ट आहे. आज या जगातले अनेक देश अराजकता माजलेली आहे, त्यांना कळत नाही नेमकं करावं काय. पण बाबासाहेब आंबेडकरांच्या राज्यघटनेमुळे तुमचा आमचा देश आज जिवंत आहे. इथल्या प्रत्येकावर बाबासाहेबांचे उपकार आहेत हे तुम्हाला सांगावे लागतील. बघा, बाबासाहेब आंबेडकर आणि राजर्षी शाहू महाराज या 2 महामानवांबद्दल मला थोडंसं बोलायचंय. राजर्षी शाहू महाराजांना उच्च शिक्षित लोक आज मानत नाहीत किंवा त्यांची जयंती साजरी करत नाहीत. का? तर त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मदत केली म्हणून. ज्यावेळेस बाबासाहेब आंबेडकर मॅट्रिकची परीक्षा पास झाले, शाहू महाराजांना खूप मोठा आनंद झाला. त्यांना कळलं की दलिताचं एक पोरग मॅट्रिकची परीक्षा पास झालंय आणि म्हणून शाहू महाराजांनी त्यांचा सत्कार करायचं ठरवलं. या देशामध्ये शाहू राजा हा पहिला राजा आहे. त्यांनी दलिताचं पोरग मॅट्रिकची पास झालं म्हणून राजा असताना देखील कुणाचाही विचार न करता बाबासाहेब आंबेडकरांचा सत्कार केला आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याला बळ दिलं. बघा मित्रांनो, ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर परदेशातून उच्च शिक्षण घेऊन आले त्यावेळेस देखील राजर्षी शाहू महाराजांनी पुढाकार घेतला. त्यांना मनस्वी आनंद झाला आणि माणगाव परिषद आयोजित केली. आज ज्या ठिकाणी कोल्हापूर आहे, कोल्हापूरच्या कागद संस्थानामध्ये माणगाव एक गाव आहे, तिथं माणगाव परिषद आयोजित झाली होती. 5000पेक्षा जास्त लोक तिथं उपस्थित होती. आणि शाहू महाराज काय म्हणाले? ते म्हणाले की यापुढे या देशाला दिशा देईल असा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे तुमचे नेते असतील. आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या सामाजिक क्रांतीला बळ देणारी ती माणगाव परिषद ठरली आणि बाबासाहेब आंबेडकरांना बळ मिळालं. सर्वांनी शांत राहायचंय, तुमचा जास्त वेळ घेणार नाही. बघा, बाबासाहेब आंबेडकरांच्या पाठीमागे राजर्षी शाहू महाराज कशा प्रकारे उभे होते मी तुम्हाला या माध्यमातून सांगितलोय. त्या दोघांमधलं वैचारिक नातं, त्या दोघांमधलं जे प्रेम भाव होता आणि इथलं सामाजिक स्थित्यंतर घडावं, तुम्हाला माणूस म्हणून जगता यावं. आधी तुम्हाला आज तरी इथं बाबासाहेबांचा फोटो असल्यामुळं उच्च शिक्षित समाज येतो. आधी तर तुम्हाला कोणी जवळ पण करत नव्हतं, कपडे घालायला देत नव्हतं. माहितीये का, तुम्ही थुकलात तरी ही पृथ्वी किंवा ही जमीन विटाळते की काय असा समाज त्या समाजामध्ये होता. बाबासाहेब आंबेडकर असतील, संत गाडगे बाबा असतील, राजर्षी शाहू महाराज असतील,
छत्रपती शिवाजी महाराज असतील, या सगळ्या महामानवांनी तुमच्या आमच्यासाठी खस्ता घातलेला आहे. आणि मग कुठेतरी जाऊन ही राज्यघटना निर्माण झाली, सगळ्या महामानवांनी क्रांती केली आणि मग पुन्हा पुन्हा या महामानवांचे विचार तुम्हाला आम्हाला जागृत करावे लागतील. मला सांगण्याचा मुद्दा हाच आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी तुमच्या आमच्यासाठी जे कष्ट घेतलं ते कष्ट सुधारायला पाहिजे. बघा, बाबासाहेब आंबेडकर एक खूप मोठे पत्रकार होते. त्यांनी अनेक वृत्तपत्र सुरू केले होते. 1920 ला त्यांनी मुकनायक नावाचं वृत्तपत्र सुरू केलं. 1927 ला बहिष्कृत भारत सुरू केला. 1956 ला प्रबुद्ध भारत सुरू केला. जनता नावाचं एक वृत्तपत्र सुरू केलं. हे पेपर चालवण्यामागे त्यांचं काम काय होतं? इथल्या समाजकारणी आणि राजकारणी लोक कधी तुम्हाला विचारत नव्हते, तुमच्या प्रश्नांना आवाज उठवत नव्हते, तुमच्या काय हालापेक्षा सांगत नव्हते. पण बाबासाहेबांनी पत्रकारितेच्या माध्यमातून, वृत्तपत्राच्या माध्यमातून इथल्या समाजाच्या व्यथा सगळ्यांसमोर आणता याव्यात म्हणून पत्रकारिता केली. तर आजच्या पत्रकारांसारखी पत्रकार बाबासाहेब नव्हते. आजचे पत्रकार तुम्ही बघतात ना टीव्हीवर, आपला नेता घरी बसून कसा जेवण करतो, आपला नेता काय कपडे घालतो, आपल्या नेत्याची बायको काय करते, त्याला मुलगा झाल्यानंतर त्याचं नाव काय ठेवायचं, असले प्रश्न आजचे चॅनल, आजचे पत्रकारिता तुमच्या समोर ठेवते. कधी ते बाबासाहेबांबद्दल बोलत नाही, शाहू महाराजांबद्दल बोलत नाहीत. बोलतात का? पण बाबासाहेबांनी तुम्हा आम्हा वंचितांचे प्रश्न इथल्या लोकांसमोर मांडले. मुकनायक हा का सुरू केला? कारण तुम्ही आम्ही सगळे हार, मान, सांबार, वंजारी, धनगर, हाटकर, माळी, साळी, कुणबी, जो कोणी असेल, जो पीडित होता, वंचित होता, शेतकरी होता, कष्टकरी होता, ज्यांना कधी कुणी विचारतच नव्हतं. माणसं होती हो, पण माणसाला माणूस म्हणून किंमत कुणी देत नव्हतं. त्यावेळेस माझा बाप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्माला आला आणि इथल्या व्यथा समजून घेतल्या आणि हजारो वर्षापासून जी गुलामगिरी होती, हजारो वर्षाच्या गुलामीला थया त्याच्या छाताडावर नाचला आणि राज्यघटना लिहिली. ही साधी गोष्ट नाही मित्रांनो. आता ते सर सांगून गेले 100 देशामध्ये बाबासाहेबांची जयंती साजरी होते. यावर्षी 155 देशामध्ये जयंती साजरी झाली बाबासाहेबांची. कॅनडा सारखा देश, तिथं बाबासाहेब जन्मले नाही पण समता दिवस म्हणून साजरा केला बाबासाहेबांचा. बाहेरच्या लोकांना बाबासाहेब कळतायत. आम्हाला या माध्यमातून हेच सांगायचंय, केवळ तुमच्या योजना आणि सुविधांपुरते बाबासाहेबांचा जय जयकार करू नका. बाबासाहेब हे सगळ्यांचे आहेत. इथे जन्मलेल्या प्रत्येकाला त्यांचे उपकार आहेत. मी सुरुवातीला सांगितलं. बघा, गाडगे बाबांबद्दल तर आमच्या इकडे कुणीच बोलत नाही. संत गाडगे बाबा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यातलं नातं समजून घेण्याची आज गरज आहे. त्यांच्यातलं जे वैचारिक नातं होतं ते एकमेकांना भेटत होते. स्वतःमध्ये गुरु शिष्याचं नातं असल्यासारखं त्यांच्यामध्ये होतं. तर त्यांनी कधीच एकमेकांमध्ये उच्च नीचपणा दाखवला नाही. इथल्या सामाजिक परिवर्तन व्हावं, तुम्हा आमच्या कष्टाला यश मिळावं, तुमचे आमचे प्रश्न सुटावेत म्हणून गाडगे बाबा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मिळून काम केलं. बघा, एक प्रसंग सांगतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कायदा मंत्री होते आणि अत्यंत दिल्लीला महत्वाची बैठक होती म्हणून मुंबईच्या रेल्वे स्टेशनवर बाबासाहेब रेल्वेची वाट बघत थांबले. प्रसंग बघा किती महत्वाचा आहे. आणि या दोन महामानवांनी कशा प्रकारे आपलं आयुष्य तुमच्या आमच्यासाठी वाहून नेलं होतं. बाबासाहेबांना अत्यंत तातडीनं दिल्लीला जायचंय, ते कायदा मंत्री आहेत. पण त्यांना समजलं की गाडगे बाबा मुंबईच्या एका हॉस्पिटलमध्ये, दवाखान्यामध्ये ऍडमिट आहे, गाडगे बाबांचं दुखायलंय. मग बाबासाहेबांनी कसल्याही प्रकारचा विचार न करता 2 घोंगड्या घेतल्या आणि गाडगे बाबांना भेटायला गेले. गाडगे बाबा दवाखान्यामध्ये आहेत. बाबासाहेब तिथे गेले. गाडगे बाबांना म्हणतात, बाबा तुम्ही कुणाकुणच काही घेत नाहीत, माझ्याकडून या 2 घोंगड्या घ्या, एक अंतरायला एक पांघरायला. बाबासाहेबांनी दिल्या त्या घोंगड्या भेट वस्तू म्हणून गाडगे बाबांना दिला. पण पुढची महत्वाची गोष्ट आहे, गाडगे बाबा आजारी आहे, त्यांचं दुखायलंय. गाडगे बाबा बाबासाहेबांना म्हणतात की बाबासाहेब तुमची आणि माझी जर आधीच भेट झाली असती तर लय बेस झाला असतं. त्या धर्मशाळा नसत्या काढल्या, त्या शिक्षण शाळा काढल्या असत्या. समाजाला तुम्ही जे सांगतायत ना, शिक्षण महत्वाचं आहे, आता हे काम तुम्हीच करा, असं गाडगे बाबा बाबासाहेबांना सांगतात. एवढ्यावर ते थांबले नाही तर संत गाडगे बाबांची पंढरपूरची संत चोखामेळा धर्मशाळा जी होती, धर्मशाळेचं दानपत्र महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या हातात दिलं. त्या बँक अकाउंटवर असणारे 15,000 रुपये गाडगे बाबा बाबासाहेबांना देतात आणि म्हणतात, तिथल्या बहुजनांच्या, वंचितांच्या, कष्टकऱ्यांच्या किंवा तुम्ही जे काम करताय त्या कामासाठी ही रक्कम, ही शाळा वापरा. माझं काम, माझे विचार कायम तुमच्या सोबत आहे. एवढं त्या गाडगे बाबांनी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्यासाठी केलेलं आहे. ज्यावेळेस बाबासाहेबांनी ठरवलं की मला बुद्ध धर्माचा स्वीकार करायचा, बरोबर, बाबासाहेबांनी बुद्ध धर्माचा स्वीकार का केला? स्वतः बाबासाहेबांनी बोललेली बीबीसी मराठीवरची मुलाखत आहे, स्वतः बाबासाहेबांनी बोललेली, ती तुम्ही एकदा ऐका. त्यात बाबासाहेब म्हणतात की मला कोणताच धर्म समता, बंधुता, विश्वता, बंधुभाव शिकवत नाही. सगळे धर्म मला पारतंत्र्य, सगळे धर्म मला परमात्मा, सगळे धर्म मला जातीयवाद, सगळे धर्म मला अशा वेगवेगळ्या गोष्टी शिकवतात. माणसाला माणूस म्हणून जगण्याचा धर्म फक्त बौद्ध धर्म आहे म्हणून मी स्वीकारतात.
असं बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. आणि ज्यावेळेस बाबासाहेबांना बौद्ध धर्म स्वीकारायचा होता, बौद्ध धर्माची दीक्षा घ्यायची होती, गाडगे बाबांकडे बाबासाहेब आंबेडकर गेले आणि त्यांनी आपली इच्छा व्यक्त करून दाखवली. त्यावेळेस गाडगे बाबा म्हणतात, बाबासाहेब तुम्ही शिकले सवरलेले आहेत, मी अडाणी माणूस. गाडगे बाबा काय म्हणतात, बाबासाहेब तुम्ही शिकले सवरलेले आहेत, मी अडाणी माणूस आहे, तुम्ही जे करताल ते भेसच असेल, मला विश्वास आहे तुम्ही आमच्या समाजाला खूप पुढे घेऊन जाणार आहेत. गाडगे बाबांनी त्यांच्या धर्मांतराला पाठिंबा दिला. या माध्यमातून मला हे सांगायचंय की अशा अनेक महामानवांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मदत केली. अशा अनेक महामानवांना सोबत घेऊन, त्यांचा विचार सोबत घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काम केलं. बघा, तुम्ही ऐकलेल्या कुठल्या कीर्तनामध्ये बाबासाहेब सांगतात का? कुठल्या तरी कीर्तनामध्ये ऐकले का आजपर्यंत? नाही. गाडगे बाबा ज्या वेळेस कीर्तन करायचे त्या वेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे काम करतात ते लोकांना समजून सांगायचे. बाबासाहेब आंबेडकरांवर एक कविता देखील केली होती, ती बाबासाहेब आंबेडकर वाचून दाखवली. कुणी जर बाबासाहेबांबद्दल बोललं तर त्यांना त्याचा राग यायचा. अशा विविध प्रकारे गाडगे बाबांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं काम वाढवण्याचं काम केलं. ते स्वतःला बुद्धाचा वारकरी म्हणत असत. अशा प्रकारे राजर्षी शाहू महाराज असतील, सयाजीराव गायकवाड असतील, संत गाडगे बाबा असतील, त्या सर्व महामानवांसोबत काम करत करत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुमची आमची राज्यघटना लिहिली, तुम्हा आम्हाला हक्क अधिकार दिले. बघा, मी गेल्या अनेक वर्षापासून या सामाजिक चळवळीमध्ये आहे. आज मी इथे येऊन का बोलू शकतो? माझी आई कधीही एकाही शाळेत गेलेली नाही, तिला कसलीच शाळा शिकलेली नाही, पण लहानपणी ती मला सांगायची की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देखील आपले आहेत. धनगर समाजातून जन्माला येतो, माझ्या माईने सांगितलं की बाबासाहेब समजून घे, आणि बाबासाहेब समजून घेतल्यामुळे मी आज राज्यभर फिरतो. तेव्हा माझी माय कधीही शाळेत गेलेली नाही, पण समाजाची शाळा तिने व्यवस्थित शिकली होती. माझ्या माईने सांगितलं की बाबा, बाबासाहेब समजून घे, तुला जग समजायला वेळ लागणार नाही. आणि मी ज्या वेळेस आमच्या समाजामध्ये जातो आणि सांगतो की बाबांना तुमचा उद्धार करणारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे, तर जातीवादी लोक मला म्हणतात, अरे आपल्या इथे बाबासाहेब नका सांगू. मी म्हणलं का? नाही, धनगरांमध्ये बाबासाहेब सांगायचे नसतात. मी म्हणलं का? त्याचं कारण द्या ना. त्यांना म्हणलं तुम्ही काय करताय? आम्ही आंदोलन करताय. कशासाठी करताय? आरक्षण मागण्यासाठी. आरक्षण कोण देणार आहे? तुमचा बाप काय मंत्रिमंडळावर बसतोय काय? तर तुम्ही आल्यावर तुम्हाला लगेच आरक्षण देईल? अरे सगळ्यांचा बाप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यांनी कष्ट घेऊन, अभ्यास करून, सगळ्या गोष्टीचा विचार करून एक राज्यघटना लिहिली आणि त्या राज्यघटनेत सांगितलं की महारवाडा मांगवाड्याच्या त्या पलीकडे धनगराची माणसं राहतात, रानावनात हिंडतात, त्यांना पण आरक्षणाची गरज आहे, ही तरतूद करून ठेवली. म्हणून तुम्ही आज ओरडताय, तुम्ही म्हणताय बाबासाहेब नको. अरे तुम्हाला या देशात श्वास जरी घ्यायचा असेल तरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे नाव आठवावं लागतं. एवढे उपकार बाबासाहेबांचे ते त्यांना सांगावं लागतं. अशा प्रकारे बघा, ही गोष्ट कशामुळे घडली? तुम्ही आम्ही कुठेतरी कमी पडलो. नाचायला सगळेजण येतात, पण आज इथं आले का? नाही आले. जातीवादी लोकांनी अशा वेगवेगळ्या प्रकारे इथल्या समाजामध्ये विषमता पसरवलेली आहे. शेवटी एकच किस्सा सांगतो आणि थांबतो. एका गावात गेलो होतो, तिथे मला मातंग समाजाच्या आजी भेटल्या. लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या जयंती निमित्त गेला होता. त्या आजी म्हणल्या, बाळा तू नाही बोलतोस, मोठी मोठी भाषणं करतोस, मला एक विचारायचंय. असे अनेक लोक म्हणतात, अनेक बाया कुसकुसतात. ज्यावेळेस 4 बाया बसतात ना, त्यावेळेस म्हणतात, अनेक लोक म्हणतात की बाबा ही जी राज्यघटना आहे ती अण्णाभाऊने लिहिली होती आणि बाबासाहेब पाठीमागून आले, त्यांनी त्यांचं पुस्तक वर ठेवलं. ही अतिशय दुःखाची गोष्ट आहे, म्हणजे खूप महत्वाची गोष्ट आहे. अशी चर्चा गावोगावी आहे. जातीवादी लोकांनी चर्चा पसरवलेली आहे. त्यावेळेस त्या आजीला जवळ घेतलं, सांगितलं, आजी माय बाबासाहेबांचा जन्म कधी झाला ते त्यांना सांगितलं, बाबासाहेब कुठं कुठे शिकले ते त्यांना सांगितलं, अण्णाभाऊ कुठं कुठे शिकले ते त्यांना सांगितलं. त्यांना पुन्हा सांगितलं की अण्णाभाऊंनीच या जगाला सांगितलेलं आहे की सांगून गेले माझं भीमराव, बाबासाहेबांच्या मार्गाने तुम्ही आम्ही चला तर या देशात जिवंत राहू शकता. ते अण्णाभाऊंनीच सांगितलेलं आहे. आज ती आजी माय त्यांच्याच गावात नाही, गावागाव कुठे जरी गेली तरी सांगते की बाबा अण्णाभाऊ पण आमचा माणूस आहे आणि बाबासाहेब सगळ्यांचा बाप आहे, बाबासाहेबांमुळे तुम्ही आम्ही जिवंत आहोत. अण्णाभाऊंनी सांगितले बाबासाहेबांच्या रस्त्याने चला, तरी कुठेतरी तुम्ही आम्ही यापुढे समाजात जाऊन सांगितलं पाहिजे. मित्रांनो, माझ्यापेक्षा बाबासाहेब तुम्हाला माहिती आहे, आज मोबाईल आहे, मोबाईलच्या माध्यमातून बाबासाहेबांनी कुठं कुठं काम केलेलं आहे, कुठल्या कुठल्या विषयावर लिहिलेलं आहे, सगळं तुम्हाला शेवटी जात ते जी बाबासाहेब आंबेडकरांना समजून घ्या. बाबासाहेबांनी लिहिलेली राज्यघटना, त्याच्यामध्ये कलम कोणती आहेत, बाबासाहेबांनी केलेली पत्रकारिता असेल, बाबासाहेबांचं अर्थशास्त्र असेल, कोरोनामध्ये विसरले लई देशांचं वाटोळ झालं, पाकिस्तान श्रीलंकेमध्ये अशी परिस्थिती, तेल त्यांना खायचं तेल 500 रुपये किलो द्यावं लागतंय का? त्यांचं अर्थशास्त्र ठीक नाही. आपल्या देशामध्ये आपले नेते काही बी बोलू द्या, त्यांनी म्हणू द्या हनुमान चालीसा लावू द्या, नमाज पढू द्या, बायबल वाचू द्या, काही पण बोलू द्या, पण या देशामध्ये जोपर्यंत राज्यघटना आहे या देशाच्या केसाला 19 लावू देणार नाही.
शेवटी जाता जाता एवढंच सांगेल की तुम्हाला लोक सांगतील या धर्माचं गुणगान गा, त्या धर्माचं गुणगान गा, पण मला एवढं सांगायचंय तुम्ही कितीही मोठे भोंगे लावून कुठल्याही धर्माचं गुणगान गा, तुम्हाला संविधानच वाचावं लागेल, संविधानच सांगावं लागेल, बाबासाहेबांचा जय जयकार करावं लागेल, तर या देशात तुम्हाला राहण्याचा अधिकार आहे. कारण या महामानवांना आयुष्यभर तुमच्या आमच्यासाठी कष्ट घेतले, स्वतःसाठी घेतलं नाही. पुन्हा एकदा महामानव विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना देतो, तुमच्या सर्वांकडून मानवंदना देतो आणि थांबतो. एकदा घोषणा द्या, बोलो बोलो